नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या सफरीवर निघणार आहोत. चला या अद्वितीय किल्ल्याची कहाणी जाणून घेऊयात. 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचा राज्याभिषेक येथेच झाला. हा आहे महादरवाजा, रायगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. या भव्य दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ल्याकडे जाणारा मार्ग खूपच सुंदर आहे. डोंगराच्या दऱ्यांमधून निसर्गाच्या सानिध्यातून चालत आपण किल्ल्यावर पोहोचतो. हा आहे बाजीप्रभू देशपांडे वाडा. येथे महाराजांचे सेनानी बाजीप्रभू देशपांडे राहत होते. त्यांच्या धाडसाची कहाणी येथे जिवंत होते. रायगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे राजमहल. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यसभेच्या बैठका घेतल्या. हा राजमहल त्यांच्या साम्राज्याचा केंद्रबिंदू होता. रायगडाची तोफखाना ही किल्ल्याची मुख्य संरक्षण व्यवस्था होती. या तोफांमुळे किल्ल्यांचा बचाव अधिक सशक्त झाला होता. रायगड किल्ल्यावरून दिसणारे विहंगम दृश्य अद्वितीय आहे. चारही बाजूंनी निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतात. रायगडाच्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहासाचे दर्शन घडते. या किल्ल्यावरच्या स्मारकांनी आपल्याला भूतकाळाची आठवण करून दिली आणि अशा प्रकारे आपण रायगड किल्ल्याची सफर पूर्ण केली. हा किल्ला आपल्या इतिहासाचे एक महत्त्वाचे पान आहे. धन्यवाद.